आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आरू, आरू, ए बाळा आरू, ही अजून झोपलीये. एवढ्या उशिरापर्यंत कधीच झोपत नाही. काकू, काही भाव आहे का तुम्हाला? अरे मी तुमच्या रूम मध्ये आले, पण कालपासून आराध्याशी बोलणं झालं नाही आणि तिची थोडी काळजी वाटत होती म्हणून. अहो काकू, आम्ही तुमच्या मुलांसारखे आहोत. एवढी फॉर्मॅलिटी कशाला हवी आहे? तुम्ही हक्काने येऊ शकता इथे. आता तिची तब्येत कशी आहे? आहे ठीक आहे, दमली आहे बिचारी. अजून भास होत आहेत तिला. हे सगळं काय चाललंय मला काही कळतच नाहीये. बघा ना, अजून झोपून आहे बिचारी. घडला प्रकार मला इशिताने सांगितला. वाईट वाटणार नसेल तर एक सांगू. मी इतक्या दिवस झाले या घरात राहते, या मुलीला पाहतीये, पण मला नाही वाटत ती खोटं बोलत असेल. आराध्या एवढी हुशार मुलगी आहे, तिच्याकडून अशा चुका होणं, भास होणं हे काही माझ्या मनाला पटत नाही. मला पण तसंच वाटतंय, पण माझी खात्री आहे हे कोणीतरी मुद्दाम करत असेल. मला पण तसंच वाटतंय काकू, पण खरंच हे कोणी मुद्दामून करतंय का नाही करतंय हेच कळायला मार्ग नाही. आणि करतंय तर का करतंय नाही. पण या सगळ्यापेक्षा आता आराध्याला बरं वाटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. मी एक सांगू का? तुम्ही तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा, म्हणजे तिला कोणी त्रास देत असेल तर ती व्यक्ती तिथे येईल. आणि जर का तिला त्रास झाला तर आपल्याला कळेल ती व्यक्ती कोण आहे ती. किंवा असंही होईल की तिला तुम्ही बाहेर घेऊन गेलात तर तिला बरं वाटेल आणि तिचं भास होणं बंद होईल. आणि असं नाही झालं तर दुसरा फायदा आहे, आराध्याला फ्रेश वाटेल, चेंज मिळेल. अहो काकू, किती कमाल कल्पना आहे. माझ्या तर डोक्यातच आलं नाहीये. नाही खरंच तिला बाहेर घेऊन गेलो ना तर तिला फ्रेश वाटेल आणि चेंजही मिळेल तिला. मी एक काम करतो, मी मम्मांशी बोलून येतो. थँक्यू सो मच. आई, आरू, आई तू इथे काय करतेस? अगं तुला बघायला आले. अगं पण तुला इथे कोणी पाहिलं तर? श्रेयस होते इथे. मग काय, मी त्यांना सांगितलं की मला तुझी काळजी वाटत होती म्हणून तुला बघायला आले. अगं पण किती वाजलेत सांग जरा. आणि तो एवढा सकाळी उठून कुठे गेला? अरे बाळा, तू उशिरा उठलीयस. 9 वाजलेत. बापरे, 9 वाजले? एवढा वेळ कशी झोपले मी? काली माझी सगळी वाट बघत असतील. आई मला रेट व्हायला हवा. आई, अरू काय होतंय बाळा? अस्वस्थ वाटतंय का? अगं तू दगदग करू नको बाळा, तू जरा आराम कर. नाही आई, 9 वाजले, खाली सगळे माझी वाट बघतायत. मी एवढा वेळ कशी झोपून राहिले मला कळलंच नाही. रात्री सासूबाईंनी तुला गोळी दिली होती ना, त्यामुळे तुला झोप लागली असेल आणि कदाचित त्यामुळे तुझं डोकं जड झालं असेल. हो, असं खूप कसं तरी होतंय. डोकं दुखतंय, हातपाय सगळे दुखतायत, काही कळत नाहीये काय होतंय. आरू, आधी हे विचार करणं बंद कर तू आणि जरा आराम कर. तुला आरामाची गरज आहे. नाही आई, खूप झाला आराम करू. आता डोळे उघडायची वेळ आली आहे. मला माहिती आहे कोणीतरी हे माझ्याबरोबर मुद्दाम करतंय आणि जी कोणी व्यक्ती हे करताय ना तिला मी सोडणार नाही. सगळ्यांना हेच वाटतंय की मी हे सगळं मुद्दाम करतेय, मला भास होतायत. पण तू आता बघ, मी आता कुठल्याही भासांना अजिबात रिॲक्ट करणार नाहीये. व्हायचंय ते होऊ दे. शाबास आरू, ही माझी मुलगी आहे. अशीच धीराने वा, खंबीर राहा. काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही आणि कोणाचेही वाईट हेतू साध्य होऊन द्यायचे नाही. मी आहे तुझ्या पाठीशी.
थँक्यू आई. या ऑफकोर्स. नाही तुम्ही मेल पाठवा. आय लुक इन टू इट. या चालेल. हो हो त्या हिशोबाने आपण मीटिंग लाईन अप करू ना. या मम्मा ओके. हो आम्ही फोन करतो. थँक्यू. नाही काही इम्पॉर्टंट असेल तर नो बोलू. नो 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 रुटी टेल मी. मला आराध्याबद्दल जरा बोलायचं होतं. आय नो तिला खूप त्रास होतोय. तिचा त्रास बघून सगळे स्ट्रेसमध्ये आहेत. आणि आय नो तू पण स्ट्रेसमध्ये आहेस. पण बेटा यू हॅव टू स्टे स्ट्रॉंग. कारण जर तू घाबरलास तर मग आराध्याचं कसं होणार ना. मम्मा तेच होत आहे ना. मी आराध्याशी काय बोलू, तिला कसं समजावू मला काही कळतच नाहीये. कारण तिचा त्रास बघून मलाच जास्त त्रास होतोय. नाही पण श्रेयस तू खचून चालणार नाही असं. आय नो. तू आराध्याचा मॉरल सपोर्ट आहेस. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. हा आता तिला या त्रासातनं वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो ते सांग. आय एम रेडी टू डू. म्हणूनच माझ्या डोक्यात एक कल्पना होती. 2 दिवसांसाठी या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून लांब कुठेतरी शांत ठिकाणी तिला बाहेर घेऊन जाऊ का. म्हणजे ती जरा रिलॅक्स होईल, तिला फ्रेश वाटेल. काय झालं तुम्हाला आवडलं नाही का. नो 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 इतकी ब्रिलियंट आयडिया आमच्या डोक्यात आधी का नाही आली असा आम्ही विचार करत होतो. दिस इज ग्रेट बेटा. बाहेर गेले तर तिला जरा फ्रेश वाटेल. आणि कुठे जावं असं वाटतंय तुला. असं काही प्लॅनिंग केलं फार्म हाऊस वर जा ना आपल्या फार्म हाऊस. तू पण गेला नाहीस बरेच दिवसात. आणि आराध्याने तर पाहिलंच नाहीये. हो तिने. आम्ही तुला प्रॉब्लेम नसेल तर ना. मग काय प्रॉब्लेम. आपलं फार्म हाऊस सुपर्ब आहे. बघ ना तिकडे आचारी आहे, केअरटेकर आहे, सगळी सोय होईल. मी सांगेन ते सगळं आराध्याला. आणि तिला आणखीन छान वाटावं असं तुला वाटत असेल ना तर इशिता आणि अक्षयला पण बरोबर घेऊन जा. एकत्र असाल तर वेळही छान स्पेंड होईल. आणि इशिता आणि अक्षयनी पण एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा बेटा. एक्झॅक्टली ब्रिलियंट आयडिया आहे. आम्ही लगेच तयारीला लागतो. आय लव्ह यू. आय लव्ह यू बेटा. तयारीला लागा. आम्ही पण केअरटेकरला फोन करतो. चालेल. थँक्यू अगेन. येस बेटा येस येस येस. नॉनसेन्स. हे काय नवीन. ही जर वेकेशनवर गेली तर आमचा अख्खा प्लॅनच फ्लॉप होईल. नो 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 नो. श्रेयस डार्लिंग आय एम सॉरी. आम्हाला कितीही वाटलं की तू वेकेशनवर जावं तरी आराध्याला वेकेशनवर नाही पाठवू शकत आम्ही. सो वेकेशन तर कॅन्सल होणार नक्कीच. सॉरी श्रेयस. I hope you understand. Well, if you don't, I'll make sure you understand. आराध्या देसाई, तू आमच्या नजरेआड नाही जाऊ शकत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे गरमागरम चहा फॉर यू मॅम. अरे हे का तू रूम मध्ये घेऊन आलास. मी येणार होते ना खाली. हे बरं आहे. तू माझ्यासाठी काही करतेस तेव्हा म्हणतेस की बायको म्हणून माझं एक कर्तव्यच आहे. आणि मी काही केलं तर नवरा म्हणून माझं काही कर्तव्य नाहीये. अरे पण ते वेगळं हे वेगळं. वा 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 वा. म्हणजे खेळ पण माझा आणि नियम पण माझेच. हे बरं आहे. कोणी तुला असं बघितलं माझ्यासाठी चहा घेऊन येताना तर काय म्हणतील घरातले. घरातले काय म्हणतील. डॅड म्हणतील माझ्या नशिबात काही हे सुख नाहीये. आजी म्हणेल बायकोची सेवा करतोयस. वा वा वा. अशी सेवा करत राहा. बायकोची सेवा केली की पुण्य मिळतं. आणि माझ्या लाडक्या सासूबाई. लाडक्या सासूबाई म्हणतील वा सुनबाई जे आम्हाला जमलं नाही ते तू करून दाखवलंस. यशोधरा सरनाईकची सून शोभतेस. गॉड तू वेडास. आता मला एक कळलंय. काय माहितीये का की मी चहा घेऊन आलो ना की तुझ्या चेहऱ्यावर हसू परत येतं. त्यामुळे आता ठरलंय उद्यापासून मी रोज सकाळी चहा घेऊन येणार. नाही तू जर रोज हे करणार असेल ना तर मी चहा पिणंच सोडते. परत बोल एकदा जरा. काय म्हणालीस. मी चहा पिणं सोडते. हे तुला शक्य नाहीये. बर आता मला सांग कशी आहेस तू. कसं वाटतंय. बरं वाटतंय पण खूप वेळ झोपले ना म्हणून डोकं असं जड झालंय. म्हणूनच गरमागरम चहा घेऊन आलोय मॅडम. एक घोट पिऊन बघा बरं. जमलाय का मला.
खूप छान. थँक्यू. थँक्यू. थँक्स म्हणायची एवढी घाई काय आहे? म्हणजे मी तुला आता अशी एक न्यूज देणार आहे ना, जी मला कळली होती तेव्हा मी तर खूप खुश झालो होतो, आणि ती मी तुला सांगितली ना की तुला पण खूप छान वाटणार आहे, आणि तुला छान वाटलं की मला आणखीन छान वाटणार आहे. काय मग सांग ना लवकर. सांगू? आपण 2 दिवसांसाठी आपल्या फार्म हाऊस वर आउटिंगला चाललोय. काय? येस. येस. वाव किती छान. मी खूप खुश आहे. नाही 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 थांब, एवढीशी न्यूज नाहीये, न्यूज संपलेली नाहीये. आपल्या बरोबर अक्षय आणि इशिता पण येत आहेत. काय म्हणतोस? किती मस्त आयडिया ही. पण तुला सुचलं कसं? अगं मला सुचलं नाही. मगाशी आपल्या रूम मध्ये काकू आल्या होत्या आपल्या, तर तेव्हा तू झोपली होतीस, तेव्हा त्या माझ्याशी बोलत होत्या. त्यांनी मला सुचवलं की आराध्याला कुठेतरी बाहेर घेऊन जा, तिला थोडा चेंज मिळेल, बरं वाटेल म्हणून. तो त्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे आपण. खरंय खरंय. आणि खरं सांगू का, म्हणजे हे जे काय सुरू आहे ना सध्या माझ्या बरोबर, या ब्रेकची गरज आहे मला. आणि आपल्या ईशू आणि अक्षयला पण एकत्र टाइम स्पेंड करायला मिळेल ना. फक्त त्यांनाच नाही, त्यांच्या बरोबर अजून एक कपल चाललंय, त्यांचाही जरा विचार करा. तुला बरं वाटावं म्हणून चाललोय आपण. अक्षयला मी सांगितलंय, अक्षय आता जाऊन इशिताला सांगणार आहे, ते तयारी करायला सुरुवात करतायत. त्यामुळे तू सुद्धा लवकर तयारीला लाग. मी आता ऑफिस मध्ये कळवतो, ते सगळं तिकडचं मॅनेज करतील. तू आवरायला गे लवकर. चल 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 चल. मी तयारीला चल. आपल्या लग्नाआधी मी माझं प्रेम तुझ्या पुढे व्यक्त केलं होतं, पण आपल्या लग्नानंतर जे काही घडलं त्यामुळे माझं तुझ्यावरचं फक्त प्रेम नाही, तर तुझ्याबद्दलचा आदरही वाढलाय. तू कायम माझ्या बाजूने उभी राहिलीस. आता तुला आय लव्ह यू नाही, पण थँक्यू म्हणण्याचा चांगला चान्स मिळालाय. आय होप जे माझ्या मनात आहे तेच तुझ्याही मनात असेल, जे तू माझ्याकडे व्यक्त होशील, आणि आपल्या दोघांमधलं हे अंतर कायमचं दूर होईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग एवढी सिरियस काय आहेस तू आज? अरे मग सिरियस नको हो तर काय हो सांग. काहीच मनासारखं घडत नाही. कालपासून घरात जे काही घडतंय ना त्यामुळे माझा मूडच गेलाय पूर्ण. ताईची काळजी वाटतेय मला, आणि त्यात तुला माहितीये ना ताई किती सेन्सिटिव्ह आहे. ती सतत सगळ्यांचा विचार करत असते, छोट्या छोट्या गोष्टींना ना मनाला लावून त्रास करून घेते स्वतःला. मग ते साडी प्रकरण, ती काही छोटी गोष्ट आहे का? जरा शांत हो, श्वास घे, ब्रेक घे जरा बोलताना. मी तर टेन्शन मध्ये आणि तुला मस्करी सुचते. अगं पण मी असताना तुला टेन्शन घ्यायची काय गरज आहे? तू जा रे. नक्की ठीक आहे. एक काय मी जा म्हटलं म्हणजे जायचं का? तू जरा थांब ना, मी काय बोलते ते ऐक, समजून घे ना मला. इशिता इशिता चिल, रिलॅक्स हो. एवढा टेन्शन आहे मला आणि तू मला चिल व्हायला सांगतोयस, कसं शक्य आहे? कारण माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आहे. ती तू ऐकलीस ना तर तू पण माझ्यासारखं एकदम हॅप्पी फील करशील. आणि ती न्यूज कसली आहे? श्रेयस आणि आराध्या वहिनी आपल्या फार्म हाऊस वर जाणार आहे 2 दिवसांसाठी. खरंच? हो. फायनली. म्हणजे ताईला खरंच अशा ब्रेकची गरज होती. तुला तर माहिती आहे ना, ती सतत सगळ्यांचा विचार करते, सतत धावपळ करत असते. तिला ना ब्रेकची गरज आहे, शांततेची गरज आहे. आता बघ ती तिथे जाऊन येईल ना ते एकदम फ्रेश होईल. थँक्यू सो मच. तू खरंच खूप छान न्यूज दिली आहेस मला. थँक्यू. काय यार तू पण एवढी छान न्यूज दिली आणि काय म्हणतेस थँक्यू म्हणतेस? एक मिनिट, मग अजून काय रिॲक्ट करावं मी? माझ्याशी जरा प्रेमाने बोललीस ना तेही चालेल, कारण खरी गुड न्यूज तर आता पुढे. म्हणजे फार्म हाऊस वर फक्त श्रेयस आणि आराध्या वहिनी जाणार आहे असं नाहीये. अच्छा, म्हणजे मॅम आणि अंकल पण चालले आहेत? अक्षय आणि इशिता पण. ओके. खरंच? हो. म्हणजे तू आणि मी? वाव, किती छान प्लॅन आहे हा. म्हणजे अचानक कोणी सुचवला? वन अँड ओनली आशा काकू. ग्रेट सजेशन.
शेवटी आईलाच मुलीचं मन कळतं हे खरंय. आईसाठी या सिच्युएशन मध्ये काय बेस्ट असेल हे फक्त आईला कळू शकतं. बरं, आता त्यांच्याबरोबर मी आणि अक्षय जाणार म्हणजे मज्जाच येईल. हॅलो, काय तुला आवडलं नाही का? मी मम्मांना सांगतो की cancel करा. एक मिनिट, मला खूप आवडलंय. उलट मी पण विचार करतच होते की आपल्याला एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायला हवा, छान गप्पा मारायला हव्यात. आणि फायनली ती संधी आपल्याला मिळाली आहे. आपण खूप एन्जॉय करू, छान छान मोमेंट्स क्रिएट करू, खूप गप्पा मारू. आणि तुला सांगतो, तुला आणि आराध्या बहिणीला आमचं फार्म हाऊस खूप आवडेल. मस्तच. आपल्या आयुष्यातला हा वेळ आहे ना, खूप छान आहे आणि आपण खूप छान सेलिब्रेट करूया. या दोघी बहिणी म्हणजे ना सतत आपलं डे ड्रीमिंग. एवढं खुश व्हायची गरज नाहीये, कारण तुम्हाला लवकरच कळेल तुम्ही जाताय की नाही. डू यू अंडरस्टँड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. तुझी आवर ना काही संपतच नाही आई. चल मी तुला मदत करते. अगं मदत काय करतेस? तू आराम कर, आराम. डोकं दुखायचं थांबलं आणि सकाळपासून काही खाल्लंयस की नाही? आई 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 किती काळजी करणारच तू माझी. अगं आई म्हटलं की काळजी आलीच. काय सरिता? हो ना बाबा, मला सांगा, म्हणजे हिला सगळं कसं कळत असेल की मला काय हवंय, आता आमचं सुख कशात, ते सगळं कळतं ना आईला. अगं मलाच काय, जगातल्या प्रत्येक आईला कळतं की आपल्या बाळाचं सुख आनंद कशात आहे ते. अगं असं म्हणतात, देव सगळीकडे पोहोचू शकत नाही ना, म्हणून देवानं प्रत्येकाला आई दिली आणि ते आई पण निभावता यावं म्हणून प्रत्येक बाईला वेगळी शक्ती सुद्धा दिली आहे. ते सगळं जाऊ द्या, लेकीकडे वाट कशी चुकली ते विचारा. अच्छा हो. आराध्या, आज मोर्चा इकडे कसं काय वळवला? घ्या, म्हणजे मी तुम्हाला कधी भेटायलाच येत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही ग, अगदी तसं नाही, पण सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मी खरं सांगू का, मी का आले म्हणजे ना आई, मला तुला थँक्यू म्हणायचंय. विचार का? आता हे काय नवीन? तुला आठवतंय तू श्रेयसला सांगितलं होतंस की हिला जरा 2-4 दिवस बाहेर घेऊन जा म्हणजे हिला बरं वाटेल, आणि त्याने ऐकलंय. आम्ही बाहेर जातोय. काय सांगतेस? त्यांनी ऐकलं सुद्धा हिचं. हो बाबा, आणि महत्वाचं काय माहितीये, म्हणजे आम्ही कुठे जाणार आहोत हे डेस्टिनेशन सुद्धा फायनल झालंय. आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये, आम्ही दोघच जाणार नाहीये, आमच्या बरोबर श्राऊ आणि अक्षय पण येणार आहेत. अरे वा, देवच पावला म्हणायचं. आई खरंच तुला सांगू, म्हणजे अजून 2 दिवस सुद्धा मी जर हे फेस केलं असतं ना तर खरंच वेडी झाले असते. भिडाबाई, असं बोलायचं नाही बघ. आता जाणार आहेस ना तर खूप मस्त मज्जा कर, एन्जॉय कर. आणि सगळ्यात महत्वाचं, आमची आणि घरातल्यांची काळजी करत बसायची नाही. हो आई, तुला माहितीये का आता मला कसं वाटतंय, म्हणजे लहानपणी जर श्राऊ आणि मी आजारी पडलो तर आम्ही खूप रडायचो, सगळं घर डोक्यावर घ्यायचो. आम्हाला केवढा त्रास व्हायचा हे आम्हाला सांगताच यायचं नाही, पण मग तुझ्याकडे त्याच्यावर पण सोल्युशन असायचं. म्हणजे तू काहीतरी तो तुझा मॅजिकल काढा किंवा चाटण करून द्यायचीस, आणि ते खाल्लं की आमचा त्रास असा लगेच गायब व्हायचा. अगदी तसंच वाटतंय, तुझ्याकडे सगळ्या गोष्टींचे सोल्युशन्स असतात ना. आता पुरे झालं आईचं कौतुक. तुम्हाला निघायचं असेल ना, बॅग भरायची असेल तुला. हो आई, मला शक्य झालं असतं ना तर तुम्हा दोघांनाही बरोबर घेऊन गेले असते. म्हणजे बाबा, आता तुम्हालाही चेनची गरज आहेच ना. हे वेडाबाई, आम्ही नंतर येऊ, आता तुम्ही जाणं महत्वाचं आहे. तुम्ही चौघ जा आणि मस्त मज्जा करा. हो बाप. आणि मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना? तिथं गेल्यावर इकडचा विचार करत बसायचा नाही, आनंदात वेळ घालवायचा, मस्त एन्जॉय करायचं. तिकडे गेल्यावर सावधगिरी बाळगायची, आणि भास वगैरे झाले तर आपण रिॲक्ट करायचं नाही आणि सगळ्या गोष्टींना धीराने सामोरे जायचं. शाबास. आणि मला फोन करायचा. काळजी करू नकोस, आणि तुलाही काही लागलं तर मला सांग. चल आता मला बॅग्स भरायची, सगळी तयारी करायची आहे. थँक्यू बाबा, तुम्हाला काही लागलं तर कॉल करा. माझा नंबर नाही लागला तर श्रेयसचा आहेच. हो, थँक्यू बाबा. नीट जा. येते. काळजी घ्या. मस्त मज्जा करा. हो बाबा. आराध्याची तब्येत ठीक नसताना अरे नाही अरविंद, आता
श्रेयस बरोबर बाहेर चालली आहे ती. बघ येईल तेव्हा एकदम फ्रेश असेल. डोंट वरी. आपण लग्नाच्या तयारीला लागूया ना. बर, मला सांग वेन्यू काय ठरवलंयस? बहिणीचा आम्ही असा विचार नमस्कार. नमस्कार आजी. गुरुजी या या प्लीज बसा. यशोधरा अचानक? अगं नाही, आम्हीच बोलवलं होतं. अगं आता लग्नाची तयारी म्हणजे पहिलं काम मुहूर्त काढणं नाही का, त्यासाठीच बोलवलंय त्यांना. एक मिनिट. श्रेयस, अक्षय, इशिता, आराध्या या जरा लवकर. अक्षयचं लग्न इशिताशी ठरलंय. नमस्कार. त्यांच्याच लग्नाचा मुहूर्त काढायचंय. पत्रिका इशिताची. गुरुजी काय झालं? अहो, आजपासून राहूची महादशा सुरू होती आणि तुम्हाला तर माहितच आहे आजी की राहूच्या महादशेत कुठलेही शुभमुहूर्त निघत नाहीत.